सर्वांना दंडवत प्रणाम. श्रीगीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण ऑडिओला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद. नवरात्रामध्ये बरेचशा काही जे विधी असतात त्या पद्धतीनं नवरात्राच्या विधींना आपल्याला पाळणं गरजेचं आहे. साधक म्हटला की साधना त्याच्यासोबत आलीच. साधकाला साधना जर नसेल, साधकाला नियम नसतील, साधकाला दंडक नसतील तर तो साधक म्हणायचा तरी कसा? आपण मोठ्या अभिमानाने जर आपण इतरांना सांगत असतो की आम्ही पंथीय आहोत, मांडवापंथी आहोत, श्री चक्रधर प्रभूंचा पंथ आम्ही स्वीकारलेला आहे, अरे पण मग त्यांचे तुम्ही नियम पाळता का? हा पण एक प्रश्न आपल्या मनाला विचारला पाहिजे. जे पाळत असतील ते खरंच सज्जन आहेत, ते खरंच धन्य आहेत. पण जे स्वतःला नुसतं महानुभाव म्हणून घेतात किंवा पंथीय म्हणून घेतात पण नियम कुठलेही पाळत नाही, ती माणसं धर्माला कलंक लावल्यासारखी आहे. म्हणून बंधूंनो, धर्माला आपल्याला जर पाळणं होत नसेल तर कमीत कमी कलंकित करू नका. बरीचशी माणसं ह्या नवरात्रामध्ये मी बघितली, बाहेर खातात, बाहेर पितात, बाहेरच्या बऱ्याचशा गोष्टी करतात. ठीक आहे, मजबुरीवश तुम्हाला पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की काही कारणास्तव जर तुमच्याच्याने ती चूक झाली असेल, होत असेल, तर काही अडचण नाही. मजबुरी खातीर आणि काय कुठले पदार्थ आणावे हे पण तुम्हाला सांगितलं होतं. पण जर कोणी जाणून बुजूनच धर्म पाळत नसेल तर अशाचा देव वाली नसतो. नामाचे 10 ठाय तुम्ही ऐकत असताना ही गोष्ट जरूर ऐकली असेल का देव रक्षण कोणाचं करतो, नामाचा अभिमान कोण घेतो, कुठल्या नामियाचा अभिमान घेतो. आणि आज या ऑडिओमध्ये आपल्याला ऐकायचं की उद्या महानवमी आहे आणि त्या महानवमीच्या निमित्ताने मांडवापंथीय साधकांनी काय करावं. पूर्वीच्या परंपरा तुम्हाला एवढ्या क्लिष्ट परंपरा किंवा कठीण परंपरा पाळायला कोणीही सांगत नाही. पूर्वीच्या परंपरा पाळूही नका आता, कारण वर्तमान बदललेलं आहे, वर्तमान काळामध्ये काही परिस्थिती बदललेल्या आहे. पण कमीत कमी त्या अनुषंगाने आपल्याला पूजापाठ देवधर्म तरी थोडासा जास्त करता आला पाहिजे, समजला पाहिजे. याच्यासाठी या ऑडिओमधून मी तुम्हाला सांगत आहे. 9 दिवस झाले. 9 दिवसाची ही महानवमी म्हणजे महिषासुराचा वध. त्या दुर्गेनं, पार्वतीनं दुर्गेचा अवतार घेतला, महिषासुर मर्दिनी ती झाली, महिषासुराचा वध केला. तो महिषासुर म्हणजे काय? अराजकत्व, अत्याचार करणारा, पाप करणारा, लोकांना छळणारा, इथपर्यंत देवतांना छळणारा असा तो राक्षस होता. चांगल्या माणसांना छळणारी जर माणसं असतील तर त्यांचा नाश हा निश्चित रूपाने आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीनं होत असतो. त्यांनी ब्रह्म्याकडून वर प्राप्त केला होता की मला कुठल्याच पद्धतीनं मरण नको आहे, मला देवाच्या हातून मरण नको आहे, मला राक्षसाच्या हातून मरण नको आहे, मला मनुष्याच्या हातून मरण नको आहे. पार्वतीनं दुर्गेचं रूप घेतलं, वाघावरती ती सिंहावरती बसून आली आणि बसल्यानंतर तिनं त्याचा चिरच्छेद करून टाकला. पण त्याला असाही वर होता, त्याच्या अंगातून जे रक्त पडेल ते रक्त प्राशन करून रक्त जमिनीवरती जर पडलं तर अनेक दुसरे राक्षसही उत्पन्न होऊ शकतात. म्हणून त्याच्यासाठी कालीने सुद्धा देवीचा अवतार घेऊन ते रक्तप्राशन केलं. अशा बऱ्याचशा आख्यायिका त्याच्यासोबत जुळलेल्या आहेत. चांगल्याचा वाईटावरती प्रहार म्हणून उद्या दसरा आपण साजरा करणार आहोत. परवाच्या दिवशी दसरा असल्या कारणानं त्याच्यासोबत दसऱ्यासोबत रावणाची सुद्धा आख्यायिका आहे. पण नवमीच्या दिवशी खऱ्या अर्थानं महिषासुराचा वध झाला होता ही आख्यायिका सर्व दूर पसरलेली आहे. आणि मग त्याच निमित्तानं गावामध्ये जे देवीचं मंदिर असायचं त्या मंदिराला लोक नवस जप्पे करायचे. 9 दिवसामध्ये आपली केलेली भक्ती 9व्या दिवशी त्या देवीला अर्पण करून एखाद्या 2 पायाच्या 4 पायाची जीवाची हिंसा करून त्या ठिकाणी त्या देवीला नैवेद्य दाखवायचे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये देवी बसायच्या, सार्वजनिक रूपाने बसायच्या किंवा गावामध्ये मंदिर असायचं आणि त्या कारणानं गावात हिंसा व्हायची. आणि म्हाळोबा पंथाचा साधक आणि त्या साधकांसाठी सर्वज्ञांचा एक नियम आहे, दंडक आहे की साधकाने ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी थांबू नये. जिथं पाप होत असेल तिथं थांबू नये. मग एखाद्याला प्रश्न पडेल की आमच्या घरासमोरच एखादं नॉनव्हेजचं दुकान आहे, घर बदला, कारण पाहणाराही दोषीच आहे, पाहणाराही चुकीचं आहे. कदाचित खूप गजबजलेल्या एरियामध्ये जर ती गोष्ट असेल तर नाईलाज आहे, परंतु अशा ठिकाणी जर आपल्याला पर्याय असेल तर जरूर घर बदलावं, जागा बदलावी. आणि जर पर्यायच नसेल तर तो ज्याचं त्याचं काम तो करत असतो, त्याच्या पापाने तो जाणार आहे. ज्या पद्धतीनं जो काम करेल त्या पद्धतीनं तो पापाला जात असतो. असो, म्हणून ह्या नवमीच्या दिवशी गावामध्ये हिंसा व्हायची. आणि मग पूर्वीच्या आपल्या महात्म्यांनी, संतजनांनी आपल्या समाजाला एक दंडक दिला होता की 1 दिवस कमीत कमी तुम्ही तिथं हिंसा होते तिथं थांबू नका. आणि मग अशी गावातली जेवढी सज्जन मंडळी असायची, उद्देशी मंडळी असायची, गावातली जी धार्मिक मंडळी असायची आणि इतरही धार्मिक असलेली मंडळी ज्यांना हिंसा आवडत नसे अशी लोक गावातून मळ्यामध्ये जायची, शेतामध्ये जायची. त्याला विजन असं म्हणतात, जनरहित
ठिकाणी अशी माणसं जायची आणि तिथं विजन साजरं व्हायचं. मग दिवसभर देवपूजा आहे, जेवण खाणं पिणं, चर्चा पोथी मंथन व्हायचं. कोणी जर संत सोबत असतील तर ते संत दिवसभर देवाची चर्चा करायची, देवाचं नाम सांगायचे, लीळा सांगायचे. असं प्रत्येक गावामध्ये पूर्वीच्या काळी व्हायचं. पण दिवसेगणी काळाच्या ओघाप्रमाणे आता त्या हिंसा बंद व्हायला लागल्या. गावामध्ये हिंसेला विरोध व्हायला लागला. गावातली बरीचशी माणसं आता ते हिंसा करत नाही. त्या कारणानं आता आपल्याला गावातून बाहेर जायची गरज नाही. पूर्वीच्या काळी हिंसा इतकी प्रबळ होते. काल परवाच्या दिवशी मी जळगाववरून येत होतो. त्या रस्त्याने येत असताना 2 मंदिरं मला दिसली आणि मग तिथली आख्यायिका एका माणसाला विचारले की बाबा 2 मंदिरं का? एकाच देवाची 2 मंदिरं, आपल्याच देवाची मंदिरं होती. आणि मग ती सर्वज्ञांची 2 मंदिरं बांधण्याच्या पाठीमागं अशी आख्यायिका त्या व्यक्तीनं सांगितली की पूर्वीच्या काळी इथं यात्रा भरायची आणि यात्रेमध्ये अक्षरशः लोक नॉनव्हेजची दुकानंसुद्धा लावायची. यात्रा म्हटल्यानंतर त्याच पद्धतीची पूर्वीची काही लोकांची परंपरा होती, तशी तिथं साजरा केल्या जायची. मी पहिल्यांदाच ऐकलं की आपल्या देवासमोर, महानुभाव संप्रदायाच्या देवासमोर अशा पद्धतीची यात्रा भरत होती. पण काही प्रतिष्ठित लोकांनी, साधकांनी आणि काही लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि मग तिथली ती यात्रा बंद व्हावी याच्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले. ती यात्रा बंद झाली. पण तिथं ती जागा थोडीशी जरा हिंसक झाल्या कारणानं तिथं दुसरं मंदिर बांधण्यात आलं. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक प्राण्यांना आपल्या खाण्याचाच पर्याय समजायचे, दुसरा पर्याय समजत नव्हते. अशी हिंसा त्या ठिकाणी होत असते. बंधूंनो, हिंसेच्या पाठीमागचं एक तत्व मला सांगावंसं वाटतं की आपल्या हाताचं बोट कापल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्याला वेदना होतात, नख तुटल्यानंतर वेदना होतात, हात जर तुटला तर त्या वेदना प्रचंड असतात, एखादा पाय तुटला तर वेदना प्रचंड असतात. एक जीव आपल्यासमोर तडफडून जीव देतोय, त्याला तुम्ही मारताय, त्याला तुम्ही कापताय आणि त्याच जीवाला शिजवून मसाला लावून ताटामध्ये घेताय, त्याचा आस्वाद घेताय. बंधूंनो, कुठल्या नरकाला जाल हे तुम्ही लक्षात घ्या. कुठल्याही नरकामध्ये सुद्धा सहजासहजी अशा व्यक्तीला जागा भेटत नाही. नरकामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याच्या शरीराचे लचके तोडले जातात, तुकडे तोडले जातात. एखाद्या प्राण्याला, एखाद्या जीवाला तुम्ही मारून जर तुमचं पोट भरत असाल तर लानत आहे. संत सांगतात, शास्त्र सांगतात की अशा वेळी उपाशी राहिलेलं बरं, मरून गेलेलं बरं. पण आपल्या हाताने दुसऱ्याचं वाईट झालेलं कोणीही बघू नये किंवा आपल्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी इतरांचा बळी घेणं म्हणजे सर्वात मोठं पाप मानलं गेलेलं आहे. आणि ती हिंसा तुमच्या अनेक जन्मांना तर प्रवृत्त करते, अनेक जन्मांना जन्म देते, पण त्याही सोबत तुमच्या दुःखांनाही जन्म देत असते. इतरांना त्रास देऊन, इतरांना दुःख देऊन जर तुम्ही सुखी होत असाल तर तुमचं सुख हे वेगळी आहे, थोड्या काळापुरतं आहे. पण जेव्हा काळ भरेल, जेव्हा तुमचा घडा भरेल, तेव्हा ते दुःख फेडता फेडता नाकी नऊ येतील. असो, तो विषय वेगळा आहे. परंतु महानवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा वेळी पूर्वीच्या काळी महानवमीच्या दिवशी लोक बाहेर जायचे, विजनाला जायचे. आता धावपळीचं जग झालं, धकाधकीचं युग झालं कारणानं आता बाहेर जाणं शक्य नाही. पण याच महानवमीच्या दिवशी आपण बाहेर म्हणजे स्थानांना जाऊ शकता, मंदिरामध्ये जाऊ शकता, जवळ आश्रम असेल तिथं जाऊ शकता आणि तिथं जाऊन देवपूजा करू शकता. जर कोणी जॉबवाला असेल, नोकरी करणारा असेल, त्याला जर सुट्टी नसेल तर त्यांनी घरून एखादा विषय सोबत घेऊन जावं. त्या दिवशी जमेल तर आपला देवपूजा वंदन करावं. ऑफिसमध्ये बसूनच तिथं देवाला प्रार्थना करावी. जमली रिकाम्या वेळेमध्ये एखादी गाठी करावी, माळा करावी. जितकं जमेल तितकं सात्विक आचरण त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. आता पूर्वीसारखं वातावरण न राहिल्या कारणानं हिंसा घडत नाही, परंतु एक चांगली परंपरा चालत आलेली आहे, तर आपण तिला सोडावं कशासाठी? तर बहुतांशी लोकांनी हाच प्रयत्न केला पाहिजे की देवपूजेसाठी आपण बाहेर जाण्याचा प्रयत्न करावा. देवपूजेसाठी जाऊन तिथल्या संत मंडळीला वंदन करावं, प्रसादाला वंदन करावं, स्थानाला, भिक्षुकाला वंदन करावं. चतुर्विध साधनाची जशी जमेल तशी आपण सेवा करावी. बरीचशी माणसं स्मरणासाठी बसलेली असतील तर त्यांनी आपलं जिथं स्मरण झालं तिथं आता जास्त स्मरण करून किंवा आपल्या स्मरणाचा या नामयज्ञाचा शेवट करून तिथं संतांना भोजन द्यावं, त्यांना दानदक्षिणा द्यावी, त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करावे, स्थानाला ओटी करावी, स्थानाला उपहार दाखवावा. ज्या लोकांकडून तुम्ही ज्ञान ऐकलं त्यांना ज्ञानाबद्दल उतराई होण्याचा आपण प्रयत्न करावा. ह्या दिवशी 9 दिवस बऱ्याचशा लोकांनी पोथी ऐकली असेल, घरून ऐकली असेल, बाहेरून ऐकली असेल किंवा 9 दिवस कोणी माणसं स्थानाजवळ, मंदिराजवळ गेली असतील तर त्यांनी ह्या 9 दिवसात झालेलं स्मरण, 9 दिवसात आपण केलेलं स्मरण शेवटच्या दिवशी देवाला आणि साधूला गोड भोजनाने
अर्पण करून गोड भजनाने त्याचा शेवट करावा. दान दक्षिणा देऊन आपल्या ह्या स्मरणाचा एक प्रकारे यज्ञ संपन्न झाला, नामयज्ञ संपन्न झाला, अशा पद्धतीचं एखादं छोटंसं आयोजन करावं. तर हे महानवमीच्या दिवशी आपल्याला जमू शकतं. काही माणसं शहरामध्ये राहत असताना त्यांना या गोष्टी जमणार नाही. तर तुमचे जे गुरुवर्य असतील, तुमचे जे लांब बसलेले गुरु असतील, जे तुमचे निमित्त आहेत, त्या निमित्तांना फोन करून जे काही तुम्हाला त्यांच्या ठिकाणी विधी समर्पित करता येतील तो त्यांना प्रार्थना करून सांगावा की बाबा आमच्याकडून ही फुल नाही फुलाची पाकळी हा विधी करा. अन्नदानाचा असेल, सेवादानाचा असेल, वस्त्रदानाचा असेल, द्रव्यदानाचा असेल, आणि घरी जमल तितकी प्रसाद सेवा आपण केली पाहिजे. उद्या सर्वांनी जे ज्ञात अज्ञात भक्त आहेत, वासनिकांनी उद्या प्रसाद सेवा वाचली पाहिजे, सूत्रपाठ वाचला पाहिजे. ज्यांना स्थानाला, मंदिराला, आश्रमाला भेट देता येत नाही, प्रसाद सेवा करता येत नाही, त्यांनी घरीच बसून प्रसाद सेवा ऐका. ज्याला प्रसाद सेवा हा प्रकार माहिती नाही त्यांनी उद्या जेवढं जमेल तेवढं दिवसभरामध्ये नामस्मरण करा. ज्याला नामस्मरणही माहिती नाही किंवा कदाचित कोणी उपदेशही नसेल तर त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं लीळाचरित्र ऐकावं. ज्याच्याकडे लीळाचरित्र नसेल त्यांनी भगवद्गीता ऐकावी. तुमचे जेवढे बहाणे तेवढे आमच्याकडे पर्याय आहेत, म्हणून बहाणे न करण्यापेक्षा पर्यायाने जा. एखादं चरित्र वाचा, गीता वाचा, स्तोत्र वाचा, दत्तात्रय कवच वाचा, आणि ज्याच्याकडं खऱ्या अर्थानं नाम आहे, देवाचं नाम आहे, त्यांनी नामस्मरणच करावं. असा हा महानवमीचा विधी आपण आचरण करायचा आहे. महानवमीच्या दिवशी खांडेनवमी म्हणून स्वामींचा लीळाचरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. खांडेनवमीच्या दिवशी स्वामी गावामधून बाहेर गेले होते. बाईसांना सकाळीच सांगितलं होतं की बाई रात्री देवता विनवणी करीत होत्या, त्यांना उपभोग घेण्यासाठी, हिंसक गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी किंवा इतर लोकांच्या भक्तीचा उपभोग घेण्यासाठी, भावाचा उपभोग घेण्यासाठी देवतांना गावामध्ये प्रवेश करायचा होता. पण ईश्वर अवतार गावामध्ये असल्या कारणानं देवता गावात प्रवेश करत नव्हत्या. पण देवतांनी स्वामींना विनंती केली की महाराज तुम्ही आमचे मालक आहात, आमचा हा जो दिवस आहे तो आम्हाला उपभोग घेऊ द्या, नंतर तुम्हीच इथे येऊन बसा. ही विनंती केल्या कारणानं स्वामी खऱ्या अर्थानं देवतांनाही मान देतात. का? जरी एखादा प्रधानमंत्री झाला, सगळ्यात मोठं पद त्याच्याकडं आहे, तरीही त्याच्यासमोर एखादा सरपंच आला आणि त्या सरपंचाने काही विनंती केली तर तो प्रधानमंत्री त्या सरपंचाला मान देत असतो. म्हणजे जसं की गावातलं एखादं काम असेल, प्रधानमंत्री असल्या कारणानं प्रधानमंत्रीही त्या गावातलं काम करू शकतो, पण तरीही स्वतः प्रधानमंत्री न करता त्या गावातील सरपंचाला ते काम करायला लावतात, कारण त्याला तिथली ती माहिती आहे किंवा त्याच्या आधिपत्याखाली ती गोष्ट आहे. तसं देवतांनाही ईश्वरच चालना देत असतो, देवतांनाही ईश्वरच सगळ्या गोष्टी करण्याला लावत असतो. ईश्वराचाच व्यापार करत असतात. मायेच्याद्वारे देवताही ईश्वराचाच व्यापार करतात. त्याच्यामुळे त्या देवतांना उपभोग घेता यावा म्हणून स्वामी सकाळीच महानवमीच्या दिवशी बाहेर गेले होते. लीळाचरित्रामध्ये खांडेनवमी असा उल्लेख आला आहे. खांडेनवमी म्हणजे खांडे एक नावाचं शस्त्र आहे. त्या दिवशी ते शस्त्राने जीवांची हत्या व्हायची. त्या हत्या आता बंद झाल्यात आणि कुठं जर चालू असतील तर त्या बंदही कराव्यात. समाज प्रबोधन करत असताना आपणाला सगळ्यांना हीच विनंती आहे की बाबांनो, हिंसा करू नका. हिंसा होत असतील तिथं थांबूही नका. हिंसा करत असतील त्यांचा विरोधही करा. आत्ताच आपल्या महाराष्ट्र सरकारनं गायींचा वध होऊ नये, गोवंशाचा वध होऊ नये म्हणून गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, गौमातेचा दर्जा दिलेला आहे. हा दर्जा देऊन चालणार नाही. त्यासोबत आपल्याला जिथं जिथं अशी हिंसा होत असेल ती तिथल्या पदाधिकाऱ्यांना कळवून ती थांबवली पाहिजे. काय असतं की स्वतःच्या जीवाचं पोटचं लेकरू आपण तळहाताच्या फोडासारखं जपतो, तसं गाईचं एखादं लेकरू आहे, बछडा आहे, बरीचशी माणसं या हिंसेला बळी पडतात, हिंसेला प्रवृत्त होतात. म्हणून हिंसा करू नका. गोपालनावरती मी एखादा परत व्हिडिओ बनवणारच आहे. पण खांडेनवमीच्या दिवशी आपल्याला जितका देवधर्म करता येईल, जितकी देवपूजा करता येईल, जितकी पाठपूजा करता येईल, यासाठी या प्रवचनाचं निमित्त आहे, प्रयोजन आहे. 9 दिवस जो केलेला देवधर्म आहे तो सिद्धीला जावा अशी मी आपणा सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. आपण नक्कीच या महानवमीच्या दिवशी आपला विधी आचरण कराल, आपल्या साधनेमध्ये बढोतरी कराल, आपल्या साधनेमध्ये वाढ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दंडवत प्रणाम.